देण्यात आलेले आहे। एकूण जागा आहे 1846, त्यापैकी खुला ओपनला आहे 506 जागा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांनी काल मार्क्ससूची प्रसारित केलेली आहे। एकूणच विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले काय याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि नॉर्मलायझेशन करून एकूणच मार्क दिलेले। बघा, 2 डिसेंबर 2024 फर्स्ट शिफ्ट एकूणच उमेदवार त्या शिफ्टमध्ये किती बसलेले होते अशा पद्धतीने सर्व दिलेले आहे। 4725। सेकंड शिफ्टमध्ये 4860 आणि थर्ड शिफ्टमध्ये 4817 एकूणच विद्यार्थी बसलेले होते। आता व्हॅल्यू पर शिफ्ट बघा, एकंदरीतच तुम्हाला मार्क्स टोटल काउंट करून देण्यात आलेले आहे। आता आपण हे सर्व शिफ्ट एकूणच 12 डिसेंबर 2024 पर्यंतच्या सर्व शिफ्टचे मार्क्स देण्यात आलेले आहे नॉर्मलायझेशन करून। बघा मार्क्स बघा, एक मुलगा यात टॉपर जो आहे तो टॉपर, त्याला एकूणच मार्क्स आहेत 197 मार्क्सवाला टॉपर मुलगा आहे। बाकी मिनिमम 150 प्लस म्हणजे 150 प्लस मार्क्स आहेत, भरपूर मुलांना आहे। लिस्ट ही 150 प्लस लागण्याचे चान्सेस आहे, भरपूर आहे आणि ते 1700 पेजेस आहे। आता अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत जाईल बघा, एकंदरीत आपण जागा बघून घेऊया म्हणजे आपल्याला समजून जाईल की अंदाजित कट ऑफ किती मार्क्सपर्यंत जाईल। एकूणच मार्क्स पण आपण छाननी करत आहोत जेणेकरून आपण कितीपर्यंत लिस्ट जाईल सर्व कास्टची ती आपल्याला समजेल। ही लिस्ट बघण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एकंदरीतच जागा किती होत्या याचा विचार करावा लागेल। एकूण पदे किती आहे 1846, खुला 506। बघा इथे अजाला 142, पुरुष आणि महिला दोघांची जागा याच्यात प्लस आहे। अजा 150 प्लस स्टार दिलेले आहे, इथे वाढणार अशा पद्धतीने। विजा 49, भज 54, भज क 39, भज ड 38, विमाप्रत 46 स्टार दिलेले आहे। बघा, स्टारच्या जागा वाढण्याचे चान्सेस नाकारता येणार नाही। इमाव 542 आणि अदुग 185, 600 माव 185। आता बघूया आपण कास्ट वाईज किती जागा आलेले आहे। एकूणच बघा, एकूण ओपनला जागा आहे 167। ह्या 167 जागा पुरुषांना आहे फक्त सर्वसाधारण ओपनला, ठीक आहे। त्यानंतर 600 माव याला SBC यांना 60 जागा आहे। OBCला 148 जागा आहे। आदुग 60 जागा आहे। विमा प्रतला 15 जागा आहे। भजडला 12 जागा आहे। भजकला 12, भजबला 18, विजाला 17, अजला 48 आणि अजाला 47। त्याप्रमाणे महिलांचं 30% आरक्षणानुसार देण्यात आलेल्या आहे इथे जागा। एकूणच जागा आहे 43, अज 45, विजा 15, भज 16, भजक 12, भजड 11, विमाप्रत 14 आणि इमाव 36, अदुग 15, 600 माव 56 आणि खुला लेडीजला 152। आता इकडे खाली माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे 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 देण्यात आलेले आहे जागा। तर याच्यात हे लोक जर नाही आले तर ह्या जागा कोणाला मिळतील, तर ह्या जागा त्यांच्या कास्टच्या मुलांना हमखास मिळतील। तर मित्रांनो, आता एकूणच आपली लिस्ट किती मार्क्सपर्यंत जाईल हे बघून घेऊया आपण।
अंदाजित कट ऑफ बघण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर बघूया, नाही कास्ट वाईज पण दिलेले नाही आणि एकंदरीत मार्क्स पण देण्यात आलेले नाही बघा. तर कशा पद्धतीने मार्क्स देण्यात आलेले आहेत ते बघून घ्या. आता बघा, एकंदरीतच सिरियल वाईज मार्क्स देण्यात आले नाही. जसे तुम्ही परीक्षेला बसले होते विद्यार्थी त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स देण्यात आलेले आहे बघा. पहिला विद्यार्थी जो आहे त्याला सर्वसाधारण मार्क्स म्हणजेच ऑब्जेक्शन घ्यायच्या आधी त्याला मार्क्स होते किती 68. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याचे मार्क्स किती झाले 69. पण नॉर्मलायझेशन होऊन त्याला मार्क्स मिळाले 46. आता बघा, दुसरा विद्यार्थी जो आहे त्याला एकूणच 90 मार्क आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 90.90 असे मार्क्स भेटले आणि नॉर्मलायझेशन होऊन 88 मार्क्स भेटले. आता जो तिसरा विद्यार्थी आहे त्याला एकूणच मार्क्स आहे 98, नॉर्मलायझेशन होऊन 98 भेटले आणि स्कोर आहे बघा नॉर्मलायझेशन होऊन 120 मार्क्स. आता दुसरा जो विद्यार्थी आहे त्याला 128 मार्क्स आहेत. इकडे पण 128, कारण ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पण त्याला 128च आले. नॉर्मलायझेशन होऊन 149 मार्क्स आलेले आहे बघा. अशा पद्धतीने मार्क्स देण्यात आलेले आहे तुम्हाला. आता याच्यात तुमची मेरिट कशा पद्धतीने लागेल बघा. मागच्या वेळेस तुम्ही तलाठीची मेरिट लिस्ट लागली होती त्याच्यावर फोकस केलं का? त्याच्यावर फोकस केला असेल तर बघूनच घ्या, कारण त्याप्रमाणेच ही मेरिट लिस्ट पण लागेल. आता तुम्हाला लवकरच मी अंदाजित कट ऑफ या चॅनेलवर अपलोड करून देण्यात येईल. तर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत जाईल हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून देईल. कारण